नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्ही ज्या जाहिरातींची खूप दिवसांपासून वाट बघत आहात मित्रांनो, त्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मी बऱ्याचशा गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि जाहिरातीसाठी आपण वाट बघत होतो। गेल्या काही दिवसांपासून आंतरजिल्हा बदलीचा टप्पा बाकी असल्यामुळे आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर शिक्षक भरतीच्या जाहिराती येणार असं आपल्याला सांगितलं गेलेलं होतं आणि तशाच प्रकारची गोष्ट आता घडताना दिसत आहे मित्रांनो। आता सध्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्याचं काम चालू आहे। जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांच्या जाहिराती येणार आहेत। सुरुवातीला आपल्याला असं समजत होतं की जिल्हा परिषदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर बघायला मिळणार आहे। महानगरपालिका आणि नगरपालिका त्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह नाहीयेत। कदाचित महानगरपालिकेच्या जाहिराती सध्या येणार नाही, परंतु असं अजिबात होणार नाही मित्रांनो। महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि रयत शिक्षण संस्था त्याचबरोबर जिल्हा परिषद म्हणजे जवळजवळ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। जी शिक्षक भरती 80% होणार होती ती 70% शिक्षक पदभरती होणार आहे। कारण ज्या प्रवर्गाला जागा नव्हत्या त्या प्रवर्गाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी 10% ची कपात केली गेलेली आहे असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। तर त्यामुळे सध्या शिक्षक पदभरतीसाठी जाहिराती अपलोड होण्याचं काम सुरू आहे। अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला जाहिराती पाहायला मिळू शकतात। ज्या पद्धतीने काम चालू आहे। काल नाशिक विभागातर्फे एक पत्र निघलं आहे। काल तुम्हाला माहिती आहे 3 तारखेला एक व्हीसी आयोजित करण्यात आलेली होती। पुणे आयुक्त कार्यालयातर्फे एक व्हीसी आयोजित करण्यात आलेली होती। ती पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात होती आणि ज्या विभागाने किंवा ज्या विभागाने काम पूर्ण केलेलं नाही, म्हणजे जाहिराती देण्याचं, अपलोड करण्याचं किंवा त्यांच्याकडचे जे रोस्टर वगैरे ह्या गोष्टी तपासून घेतल्या गेलेल्या नाही, अशांसाठी आता पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। काल नाशिक विभागातर्फे एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्यांना आज जाहिराती अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे। तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की मित्रांनो, की आता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, नगरपालिकेच्या जाहिराती देखील तुम्हाला या 2023च्या पदभरतीमध्ये येणार आहे। ही पॉझिटिव्ह न्यूज आहे। जाहिराती किती येऊ शकतात या संदर्भामध्ये सध्या आपण लगेच आकडा सांगू शकत नाही, परंतु जर सगळ्या महानगरपालिका पाहिल्या तर मित्रांनो त्यांच्या सगळ्यांच्या मिळून 2,500 ते 3,000 जाहिरात म्हणजे जागा असू शकतात। महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदांपेक्षा कमी जागा बघायला मिळतात, कारण महानगरपालिकेमध्ये मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमेदवार भरले जातात, त्यामुळे ते जास्त जागा दाखवत नाहीत, परंतु जागा येणार आहे हे मात्र नक्की। आता जागा किती येतील हे डिपेंड जेव्हा जाहिराती आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळेल तेव्हाच कळेल, परंतु पॉझिटिव्ह न्यूज हीच आहे। आता काय पत्र आहे, कशा संदर्भात आहे, कसं आहे, मग ते फक्त नाशिक विभागासाठी लागू आहे की महाराष्ट्रासाठी लागू आहे, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। जर ज्या ठिकाणी त्रुटी निघाल्या आहेत त्या ठिकाणांसाठी पत्र निघालेलं आहे। आपल्याकडे नाशिक विभागाचं पत्र आलेलं आहे, याचा अर्थ असा असू शकतो की अदर ठिकाणच्या जाहिराती अपलोड झाल्या असू शकतात किंवा अपलोड करण्याचं काम चालू असू शकतं, किंवा जर ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये त्यांनी जाहिराती दिल्या नसेल तर त्यांच्यासाठी देखील अशाच प्रकारचं पत्र निर्गमित झालेलं असेल आणि त्यांच्यासाठी देखील उद्याच म्हणजे 4 तारखेला आजच्या दिवशी ही कार्यवाही केली जाणार आहे आणि तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये जाहिराती बघायला मिळणार आहे। ही सध्या खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे, ज्या गोष्टीची आपण इतक्या दिवसांपासून वाट बघत होतो। आता सध्या तुम्ही हे पत्र बघून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला अजून काही गोष्टी क्लिअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स, हे पत्र आहे। हे पत्र महाराष्ट्र शासन नाशिक विभागाचं आहे। विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, आवार, नाशिक रोड। आता बघा, हे जे पत्र आहे जरी नाशिक विभागातर्फे निघालेलं असलं तरी याचा इम्पॅक्ट ऑल ओव्हर महाराष्ट्रावर पडणार आहे, किंवा अशाच प्रकारचं पत्र अजून काही महानगरपालिकांनी किंवा नगरपालिकांच्या जर शाळा पवित्र पोर्टलवर आल्या नसतील, जाहिराती आल्या नसतील तर त्यांच्यासाठी देखील अशाच प्रकारचं पत्र निघू शकतं आणि किंवा मग त्या जाहिराती ऑलरेडी पवित्र पोर्टलवर आल्या असाव्यात हे आपण गृहीत धरू शकतो। आता बघा, तुम्हाला याच्यातून कळेलच मी सांगितल्याप्रमाणे। बघा मित्रांनो, विषय काय आहे पत्राचा। शिक्षक पदभरती 2022 पवित्र प्रणालीवर जाहिराती प्रसिद्ध करणेबाबत। तुम्हाला माहिती आहे की लवकरच जाहिराती येणार आहेत।
अगदी 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिराती बघायला मिळणार आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच हा आपल्याला इथे तुम्हाला लक्षात येईल की यावरून लक्षात येतं की कार्यवाही कशा प्रकारे चालू आहे. संदर्भ बघा. मान्य आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुण्यातर्फे आयोजित केलेली आहे ही परिषद आणि VC आहे ही 3/1/2024 मध्ये जे म्हणजे काल दिनांक 3/1/2024 रोजी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे एक VC आयोजित करण्यात आली. त्या संदर्भामध्ये हा जो आहे निर्देश करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने असे निदर्शनास आले की आज पावेतो शिक्षक पदभरती 2022 संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही नाशिक विभागातील एकही महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळाने केलेली नाही. या संदर्भात मान्य आयुक्त शिक्षण यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आता बघा, त्यांनी VC जी आयोजित केलेली होती त्यामध्ये त्यांना नाशिकच्या संदर्भात लक्षात आलं. माझ्या मते जर बाकीच्या महानगरपालिकांनी ही जर जाहिरात दिलेली असेल तर त्यांच्या संदर्भात पत्र निघालेलं नाहीये, नाशिकने दिलेली नसावी. आणि जरी बाकीच्या काही महानगरपालिकांनी अशाच प्रकारे केलं असेल तर त्यांच्या संदर्भात देखील अशाच प्रकारचं पत्र निर्गमित झालेलं असणार आहे. बघा मित्रांनो, करिता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे 4/11/2024 रोजी सकाळी 10 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे. म्हणजे 4/11/2024 आज आढावा बैठक आहे आणि सर्व प्रशासक अधिकाऱ्यांनी आपापल्या युजर ID आणि पासवर्ड सहित जाहिरात देण्यासंदर्भात रिक्त पदांच्या आरक्षण प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या माहितीसह व्यक्तिशः स्वतः उपस्थित राहावे. कोणताही प्रतिनिधी पाठवू नये. बघा, ह्या कडक सूचना आहेत मित्रांनो. याच्यावरून असं लक्षात येत आहे की अदर गोष्टी म्हणजे जाहिरातींचं जे आता अपलोड करण्याचं काम आहे हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. ज्यांनी जाहिराती आतापर्यंत दिल्याच नाही त्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे पत्र आले आहे आणि प्रतिनिधींना वगैरे पाठवू नका असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या गोष्टीचं गांभीर्य आता तुमच्या लक्षात येत असेल. तसेच जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून तपासून घेऊन दिनांक 4/1/2024 रोजी पवित्र प्रणालीवर जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे आजच त्यांना जाहिराती अपलोड करायच्या आहेत, परंतु आपल्याला म्हणजे तुम्हाला आजच जाहिराती दिसणार नाहीत. त्याला 2 ते 3 दिवस लागू शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे टेस्टिंग वगैरे असते. जाहिराती वगैरे अपलोड करून त्या व्यवस्थित झाल्यानंतर तुमच्या लॉगिनला त्या दिसणार आहे आणि तुम्हाला लगेचच प्रेफरन्स देण्यासाठी जे काय आहे नोटिफिकेशन येऊन जाईल. अगदी 2 ते 3 दिवसाचा कालावधी आहे मित्रांनो. माझ्या मते जाहिराती जर अशा पद्धतीने या पद्धतीने आज जी गोष्ट म्हणजे या पत्रानुसार जर काम झालं तर शनिवारी जाहिरात पाहायला मिळू शकते. परंतु जर यानुसार काम झालं नाही तर 8 तारखेपर्यंत जाहिरात तुम्हाला बघायला मिळू शकतात. बघा मित्रांनो, पुढे दिलेलं आहे त्यांनी की कोणताही प्रतिनिधी पाठवू नये हे तर सांगितलंच आहे. तसेच जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून तपासून घेऊन 4/1/2024 रोजी पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात यावी. सदर बैठकीत जे प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार नाही त्यांना मान्य शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयात खुलाशासह 5/1/2024 रोजी उपस्थित राहावे लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजे याच्याकडे जर तुम्ही इग्नोर केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्ही का उपस्थित राहिले नाही त्याचं तुम्हाला पूर्ण कारण म्हणजे तुम्हाला कारणे दाखवा नोटीस येऊ शकते. तर त्यामुळे हे त्यांना तेवढंच फॉलोअप करावं लागेल आणि या आठवड्यामध्ये गोष्टी क्लिअर होतील. अगदी 1 ते 2 दिवसामध्ये होतील आणि लवकरात लवकर जाहिराती पाहायला मिळणार आहे. आज शक्यतो जवळजवळ 99% जाहिराती पोर्टलवर अपलोड होतील, ज्या सध्या आपल्याला लगेच दिसणार नाही, लवकरात लवकर दिसतील. मग त्यासाठी 1, 2, 3 दिवस लागू शकतात. बघा फ्रेंड्स, तुम्ही हे पत्र बघितलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षात येत आहे की 4 तारखेपर्यंत जवळजवळ सर्वांना जाहिराती अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच जाहिराती बघायला मिळतील. या गोष्टी हे यावरून लक्षात येत आहे. आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मॅडम एनटीच्या विद्यार्थ्यांनी मला खूप सारे मेसेज केले आहे. NT झालं, EWS झालं की मॅडम आमच्या जागाच नाहीयेत. मित्रांनो, अजून जाहिराती आलेल्या नाही. तुम्ही ज्या जागा बघितल्या त्या आंतरजिल्हा बदलीमधल्या जागा तुम्ही बघितलेल्या आहे. आंतरजिल्हा बदलीचं रोस्टर तुम्ही बघितलेला आहे आणि त्यामध्ये NT प्रवर्गाला 0 जागा दिलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, अजून तरी जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत. जाहिराती अपलोड झाल्या आणि त्या ठिकाणी जर तुमच्यावर तुम्हाला 0 जागा दिसल्या तर याचा अर्थ 100% तुमच्या प्रवर्गावर अन्याय झाला आहे. त्यावेळी तुम्ही तुमच्यासाठी दाद मागू शकतात. आज रोजी जाहिराती आलेल्या नाहीये, त्यामुळे NTला 0 जागा आहे किंवा EWSला 0 जागा आहेत, अजिबात जागा नाहीयेत आपण सांगू शकत, असं आपण म्हणू शकत नाही. कारण
असं सांगितलं गेलेलं आहे की 10% जागा यासाठी कपात केलेल्या आहेत की त्या जागा ज्या ठिकाणी जागा नाही त्यांना कन्वर्ट केल्या जातील. हो, जागा कमी येऊ शकतात. जर 0 जागा दिलेल्या आहेत तर कदाचित 100% नाही म्हणणार मी, कदाचित जागा कमी येऊ शकतात, परंतु जागा 0 येणार नाही. परंतु जर तसं झालं तर बरेच जण म्हणतात की मॅडम आम्ही कोर्टात जाऊ, आमच्यावर अन्याय झालेला आहे. तर मित्रांनो, तुमच्यावर अन्याय झाला आहे हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपल्याकडे जाहिराती येतील. त्यामुळे फक्त जाहिराती येऊ द्या. जर जाहिरातीमध्ये तसं आढळलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने, म्हणजे आपण त्यासाठी असं नाही की आम्ही देखील तुमच्यासाठी तुम्हाला सपोर्ट करू. ज्यांना 0 जागा आल्या त्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत, परंतु त्यासाठी फक्त जाहिराती येऊ द्या. आता दुसरा मुद्दा, बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मॅडम भरती आचारसंहितेत अडकेल का, भरती आचारसंहितेपूर्वी होईल का, नियुक्त्या आचारसंहितेपूर्वी मिळतील का, की नियुक्त्या जूनमध्ये मिळतील, आता आंतरजिल्हा बदली झाली आहे त्यांना नियुक्त्या कधी मिळतील, असे खूप सारे प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आणि काय झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणाहून बरीचशी वेगवेगळी माहिती मिळाल्यामुळे अभियोग्यताधारक जे आहे ते कन्फ्यूज झालेले आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओ पूर्ण बघा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची इथं उत्तर देणार आहे. मित्रांनो, आंतरजिल्हा बदल्या झालेल्या आहेत, आता त्यांचं समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग बाकी आहे आणि त्यांना फक्त शाळा मिळायच्या बाकी आहेत. आता एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आंतरजिल्हा बदल्या किंवा जिल्हांतर कुठल्याही बदली झाल्यानंतर त्यांना केव्हा जागा द्यायची हे डिपेंड त्यावर असतं जेव्हा व्हॅकन्सीज असते. म्हणजे जर एखाद्या ठिकाणावरून त्या व्यक्तीला रिलीव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी तिथं उमेदवार उपलब्ध व्हायला हवा, तेव्हाच त्याला रिलीव्ह केल्या जातं, अन्यथा त्यांना रिलीव्ह केल्या जात नाही. न त्यांना केव्हा रिलीव्ह केल्या जाईल तर तेव्हा जेव्हा शिक्षक भरती होईल, कारण तिथं उमेदवार त्यांना द्यावा लागणार आहे. काही ठिकाणी कार्यवाही केली जात असेल तर तिथं उमेदवार जसं आंतरजिल्हा बदलीने ह्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यामध्ये जात असतील आणि उमेदवार उपलब्ध होतील तर त्या ठिकाणी काउन्सिलिंग सुरू देखील होईल. परंतु ज्या ठिकाणी उमेदवार उपलब्ध होणार नाही त्या ठिकाणी इमिजिएट काउन्सिलिंग होणार नाही. मग ती केव्हा होईल, ती शिक्षक भरतीच्या नंतर होईल किंवा शिक्षक भरती आणि ती इक्वली होईल, सोबत होईल, म्हणजे जेणेकरून शिक्षक भरती देखील होईल आणि ते उमेदवार त्यांच्या जिल्ह्यात देखील जातील. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आता आंतरजिल्हा बदल्या झाल्या, आता जिल्हा अंतर्गत बदल्या होतील. तर मित्रांनो, बऱ्याच उमेदवारांना हे माहिती नाहीये की जिल्हा अंतर्गत बदल्या नेमक्या कशा होतात, काय होतात. मित्रांनो, दरवर्षी जिल्हा अंतर्गत बदल्या होत असतात. फेब्रुवारी आणि मार्च या दरम्यान जिल्हांतर्गत बदल्या ज्यांच्या होणार आहेत त्यांच्याबद्दल माहिती मागविली जाते. आणि दरवर्षी मी गेल्या 10 वर्षांपासून बघत आहे, आम्ही त्या प्रोसेसमध्ये स्वतः आहोत, आम्हाला माहित आहे की कधी कोणाची बदली होती. आमच्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या बऱ्याच वेळा बदल्या झाल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की जिल्हांतर्गत बदल्या या नेहमी एप्रिल ते मे महिन्यामध्ये होतात आणि त्यांना जूनमध्ये जॉईनिंग मिळते. कोणत्या बदल्या, ज्या आंतरजिल्हा बदल्या होत म्हणजे जिल्हांतर्गत बदल्या होतात, म्हणजे जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हांतर्गत बदल्या आहेत त्या संदर्भामध्ये मी म्हणत आहे की ज्यांचा एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात किंवा त्याच तालुक्यामधून एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये, तर त्याला म्हणतात जिल्हांतर्गत बदल्या. तर त्या अजिबात त्याचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा अजिबात संबंध नाहीये. त्या त्यांच्या लेवलवर होणारच आहेत. त्यांची सध्या त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम चालू आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दरवर्षी इन्फॉर्मेशन कलेक्ट होते आणि त्यामुळे ज्या शिक्षकांची इन्फॉर्मेशन कलेक्ट होते त्यांना माहीत असतं की आपल्या बदल्या होणार आहेत आणि त्यांच्या बदल्या मे मध्ये होऊन जूनमध्ये ते नवीन शाळेवर जॉईन होतात. ही दरवर्षीची प्रोसेस. त्यामुळे ही प्रोसेस आपल्या प्रोसेसमध्ये आणू नका, असं अजिबात होणार नाही. आणि असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की आता आंतरजिल्हा बदल्या झाल्या, आता जिल्हा अंतर्गत बदल्या होणार आणि त्यानंतर तुम्हाला जूनमध्ये जॉईनिंग मिळणार, तर हे असं होणार नाही. त्याची 2 कारणं आहेत. जिल्हा अंतर्गत बदल्याबद्दल मी तुम्हाला क्लिअर केलं. फक्त आंतरजिल्हा बदल्या आपल्यासोबत निगडीत यासाठी आहे की आंतरजिल्हा बदल्या याचसाठी केल्या की त्यांचं असं म्हणणं आहे, प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा शिक्षक बदली करणार नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा शेवटचा टप्पा हा शिक्षक भरतीपूर्वी राबवावा, म्हणजे जे शिक्षक आहेत भरपूर वर्षांपासून दूर आहेत त्यांना स्वजिल्ह्यात येण्यास येतील. त्याचमुळे हे आपल्याशी कनेक्ट आहे. अदरवाईज आंतरजिल्हा बदली आणि शिक्षक भरतीचा देखील मूळतः संबंध नाहीये, परंतु संबंध फक्त याच गोष्टीमुळे आलेला आहे. आणि त्याचमुळे शिक्षक भरती झाल्यावर ज्या ठिकाणी जास्त शिक्षक नाहीयेत त्या ठिकाणी नक्कीच त्यांना शिक्षक भरती झाल्यावर रिलीव्ह केल्या जाईल आणि आपली तिथे जॉईनिंग होईल. आता मला एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे की जूनमध्ये जॉईनिंग मिळतील का, नियुक्त्या जूनमध्ये मिळतील का, तर असं अजिबात नाहीये. मी तुम्हाला सांगते की या महिन्यामध्ये आता समजा जर या आठवड्यामध्ये जाहिराती आल्या, 6 तारखेपर्यंत जाहिराती आल्या, तर मित्रांनो खूप लवकर म्हणजे 15 दिवसांमध्ये तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठी वेळ दिला जाऊन उरलेले जे दिवस आहेत त्यामध्ये लवकरात लवकर याद्या लावून तुमच्या नियुक्त्या फेब्रुवारीमध्येच होतील. कारण पुढे आचारसंहिता आहे.
आता तुम्हाला असं वाटत असेल की प्रशासनाला काहीच गरज नाहीये, आचारसंहितेपूर्वी ते भरती करणार नाही, तर मित्रांनो आचारसंहितेपूर्वीच ते भरती करतील, कारण त्यांच्याकडे मूळ मुद्दा राहील की आम्ही 30,000 पदांची शिक्षक भरती केली. त्यांनी करो 18,000, 20,000 की 15,000, परंतु त्यांच्याकडे एक गोष्ट बोलण्यासाठी राहील आणि त्यांच्या निवडणुकीचा अजेंडाच हा राहील की आम्ही 30,000 पदांची शिक्षक भरती केली. आणि त्याच गोष्टीसाठी त्यांना मित्रांनो एनी हाऊ कंडिशन पहिला टप्पा राबवायचा आहे. त्यामुळे कमीत कमी मी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच इथं 100% सांगेल की जे पहिल्या टप्प्यातले विद्यार्थी आहेत ना, म्हणजे सुरुवातीला जो काही म्हणजे 18,000 निघो 20,000 निघो यांची भरती होणार आहे. दुसऱ्या टप्प्याबद्दल मी आश्वासन देत नाही, कारण टेट 3 म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तिसरी याचं आयोजन करण्याचं सध्या शासनाच्या माइंडमध्ये आहे आणि कदाचित तिसरी टेट होऊ शकते. अजून पहिल्या टेटचे विद्यार्थी बाकी आहेत, अजून दुसऱ्या टेटच्या विद्यार्थ्यांना बिचाऱ्यांना अजून जाहिराती बघायला मिळालेल्या नाही, तरी देखील शासन तिसरी टेट घेण्यासाठी कुठेतरी त्यांची पॉझिटिव्हिटी दिसत आहे. तुम्हाला माहित आहे महसूल गोळा करणं हे त्याशिवाय काही काम असू शकत नाही, पण तो पार्ट आपला नाहीये. आता गोष्ट आहे की पहिला टप्पा दुसरा टप्पा, तर त्याचमुळे मी सांगत आहे की पहिला टप्पा झाला तर त्यातलेच उरलेले विद्यार्थी थोडे दिवस त्यांना हे लागेल आणि मग त्यानंतर ऑलरेडी तिसरी टेट झालेली असेल, त्यामुळे दुसऱ्या टेटचे विद्यार्थी तिथे स्टॉप होतील. त्यामुळे जो काही आहे तो पहिला टप्पा, आणि तो पहिला टप्पा नक्कीच मित्रांनो फेब्रुवारी महिन्यापर्यंत होणार आहे. आणि तुम्हाला जे काही सांगितलं जातं की तुम्हाला जूनमध्ये नियुक्त्या मिळतील, तर मी नियुक्त्या देखील ते फेब्रुवारीतच देतील. ऍटलिस्ट सिलेक्शन प्रोसेस तरी होईल मित्रांनो. आपल्या म्हणजे मला एक मेसेज आला होता की मॅडम ऍटलिस्ट आम्हाला नियुक्ती मिळावी आणि आमची जॉईनिंग जी आहे ना ती जूनमध्ये केली तरी आम्हाला चालेल. तर हो मित्रांनो, अभियोग्यता धारकांना तर तेच वाटतंय ना की आमची सगळी प्रोसेस करून घ्या आणि आमची जॉईनिंग जरी आम्हाला जूनमध्ये दिली तरी चालेल. यासाठी विद्यार्थी पॉझिटिव्ह आहेत. आता शासन कसं करतं, परंतु माझ्या मते की ते जॉईनिंग देखील तुम्हाला याच्यामध्येच देतील, कारण शिक्षक जॉईन झाला आहे तेव्हाच त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील. सध्या इलेक्शन आहे आणि त्या गोष्टी पॉझिटिव्ह करण्यासाठी तरी हे 2 महिने फास्ट काम घडेल असं मला वाटतं. आणि हे जे मी मत मांडलं आहे हे अचानक म्हणजे उठले आणि मत मांडलं असं नाही, याचा थोडासा अभ्यास केलेला आहे. लक्षात येत आहे मित्रांनो, निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावरच एवढ्या परीक्षा घेतलेल्या आहे आणि सगळ्यात जास्त जर हल्ला कुठल्या भरतीचा झाला असेल तो शिक्षक भरतीचाच झाला आहे. आणि त्याचमुळे जर शिक्षक भरती झाली नाही तर खूप वेगळ्या प्रकारचा इफेक्ट इलेक्शनवर पडेल आणि त्याच गोष्टीसाठी शिक्षक भरती होणार आहे. बी पॉझिटिव्ह. त्यामुळे कोणी सांगत असेल हे असं होणार आहे, अभियोग्यता धारक नाराज होतात. आणि कसं आहे की हे अभियोग्यता धारक आहे जे गेल्या 1 वर्षापासून काही विद्यार्थ्यांनी अगदी अभियोग्यता चाचणी जेव्हा झाली तेव्हा जॉब सोडलेले आहेत की बाबा जूनमध्ये शिक्षक भरती होणार आहे, मी अभ्यास करतो आणि पूर्ण वेळ या प्रोसेसमध्ये देत आहे, मी अभ्यास करते किंवा पूर्ण वेळ या प्रोसेसमध्ये देईल जेणेकरून जूनमध्ये जॉईनिंग होणार आहे. तर त्यांनी तेव्हा जॉब सोडलेले आहे आणि आता आमचे सगळे अभियोग्यता धारक गेल्या 8-10 महिन्यांपासून जॉबलेस आहेत. विद्यार्थ्यांना हे नाही आहे. मधल्या काळामध्ये मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार, असं होणार, या बदल्या होणार नाही, विभागीय भरती यामध्ये विद्यार्थी राहिलेले आहेत आणि त्याचमुळे सध्या म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात की नाही आता या बदल्या होतील, मग त्या बदल्या होतील, मग जाहिराती येणार नाही, मग असं अजिबात होणार नाही. आता तुम्हाला जे पत्र पाहिलं त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की जाहिराती येणारच आहे. तुमचं प्रेफरन्स भरून घेणार आहे. एकदा प्रेफरन्स भरून घेतलं तर मित्रांनो त्यांच्यावर आपल्याला दबाव आणता येतं की याद्या लवकर लावा. फक्त महत्वाचा मुद्दा आहे की जाहिरात येणं आणि आपण प्रेफरन्स भरून देणं. एकदा तुम्ही प्रेफरन्स भरले मित्रांनो की त्याच्या दुसऱ्या दिवसांपासून की याद्या केव्हा लावणार यासाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात करू. आपण त्याच्यासाठी ज्या गोष्टी करता येईल करू, कारण की ती शेवटची प्रोसेस राहील. परंतु ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आणि ही प्रोसेस लवकरच होणार आहे. येत्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतील. आता बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की ते टीईटी फ्रॉडच्या संदर्भात त्यांचं कसं मॅडम. मित्रांनो तुम्ही फ्रॉड नाही, जे फ्रॉड आहेत त्यांना ज्या प्रकारे गोष्टी मिळालेल्या आहेत त्यांना सांगितलं आहे त्यांच्या पद्धतीने गोष्टी फॉलो होतील आणि अधिकारी पण आहेत त्यांच्या लेवलला बसलेले आहेत त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे आपल्यामध्ये वाद घालू नका असं तसं. हे बघा तुम्ही बघितलं असेल आता 17च्या भरतीमध्ये काही मुलांचं सेल्फ सर्टिफाईड राहिलेलं होतं, त्यांना 4 दिवसाची मुदत त्याच याच्यामध्ये मिळाली मित्रांनो. वेगळ्या प्रकारे वाढवून घेतलं नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही त्याच याच्यामध्ये मुदत मिळेल आणि त्याच 15-20 दिवसामध्ये तुम्हाला ज्या जाहिराती बघायला मिळतील त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन राहिलं असेल तर ते होईल आणि त्यानंतर लगेच इमिजिएट एकदा सेल्फ सर्टिफाईड फॉर्म झाला ना मित्रांनो त्याच दिवशी तुम्हाला इमिजिएट प्रेफरन्स बघायला मिळतात. आणि सेल्फ सर्टिफाईडला लागतोच किती वेळ, 1 दिवसाचा वेळ लागतो.
जास्त काही वेळ लागत नाही, त्यामुळे त्यांचं त्याच्यामध्येच होईल. त्यांच्यासाठी मग पुन्हा वेळ मागायचा किंवा असं काही गोष्टी तुम्ही करत बसू नका. काही लोक म्हणजे प्रतिनिधी म्हणवतायत स्वतःला, परंतु ते विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करत नाहीये. फक्त तुम्ही ते समजून घ्या. सध्या सर्वसामान्य अभियोग्यताधारक आहे मी आणि मला तर शिक्षक भरतीची जाहिरात आली पाहिजे आणि माझ्या प्रवर्गाला जागा आल्या पाहिजे, यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. आणि जागा आल्यानंतर माझ्या प्रवर्गाला जागा आल्या आहे का, अन्याय होतोय का कुणावर, तर त्या संदर्भामध्ये आपण पुन्हा बघणारच आहोत. तर सध्या पॉझिटिव्ह न्यूज आहे, शिक्षक भरतीच्या जाहिरात अगदी 2 ते 3 दिवसामध्ये येणार आहे आणि तुम्हाला जॉईनिंग तुम्हाला फेब्रुवारीमध्येच मिळणार आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये, जूनपर्यंत जाणार नाही. जरी जूनपर्यंत गेल्या तरी पण तुम्हाला नियुक्तीपत्र तुमच्या हातात मिळावं यासाठी आपण प्रयत्नशील राहू. तर हीच महत्त्वाची बातमी मित्रांनो, पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल मित्रांनो जॉईन नसेल केलं तर पटकन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की हे जे पत्र आहे किंवा या संदर्भात डिटेल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पॉझिटिव्ह राहा. 2 महिन्यात पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहेत. तुमच्या मनात काही प्रश्न असले तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका, मी त्याचा रिप्लाय देईल. अथवा तुमच्या खूप सारे प्रश्न असतील तर त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ देखील घेऊन येऊया. तर पॉझिटिव्ह राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.